नमस्कार मित्रांनो, आर्य अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024 पोलीस भरती सर्व प्रश्नपत्रिका संच क्रमांक 26 यामध्ये आपण सादर करणार आहोत. तुम्ही जर चॅनल नवीन असेल तर चॅनल एकाने सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला, देशात पुरुष कामगारांना मिळणाऱ्या पगाराच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे? प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, नोट करून घेणे. देशात पुरुष कामगारांना मिळणाऱ्या पगाराच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 18व्या क्रमांकावर आहे. ही आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, महिलांना वेतन देण्यात महाराष्ट्र राज्य देशात कितव्या क्रमांकावर आहे? महिलांना वेतन देण्यात महाराष्ट्र राज्य देशात कितव्या क्रमांकावर आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 22व्या क्रमांकावर आहे. ही आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, भारतात कोणते राज्य सर्वाधिक उत्पन्न मिळणारे राज्य ठरले आहे? भारतात कोणते राज्य सर्वाधिक उत्पन्न मिळणारे राज्य ठरलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे महाराष्ट्र हे राज्य सर्वाधिक उत्पन्न देणारे राज्य ठरलेले आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो, कोणत्या देशाला 25 वर्षातील सर्वात शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसलेला आहे? कोणत्या देशाला 25 वर्षातील सर्वाधिक जास्त भूकंपाचा धक्का बसलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे तैवान. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, देशात सर्वाधिक ई बाईकची विक्री कोणत्या राज्यात झालेली आहे? देशात सर्वाधिक ई बाईकची विक्री कोणत्या राज्यामध्ये झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे महाराष्ट्र. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, जगात सर्वात वेगवान 5G नेटवर्क देण्याच्या देशातील कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? जगात सर्वात वेगवान 5G नेटवर्क देण्याचा देशामध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे UAE. हे काय आहे? जगातील सर्वात 5G नेटवर्क देण्याचा पहिला क्रमांक ठरलेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, भारतरत्न पुरस्काराची सुरुवात कधी झालेली आहे? भारतरत्न पुरस्काराची सुरुवात कधी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1954 साली झालेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, दोस्ती म्हणजे 16 या संयुक्त सरावाचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आलेले आहे? दोस्ती 16 या संयुक्त सरावाचे आयोजन कोणत्या देशामध्ये करण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे मालदीव या देशामध्ये करण्यात आलेले आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, दोस्ती 16 या संयुक्त सरावामध्ये कोणत्या देशाचा समावेश आहे? दोस्ती 16 या संयुक्त सरावामध्ये कोणत्या देशाचा समावेश आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे भारत, श्रीलंका आणि मालदीव. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, राष्ट्रीय डॉक्टर डे केव्हा साजरा केला जातो? राष्ट्रीय डॉक्टर डे केव्हा साजरा केला जातो? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1 जुलै या दिवशी राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा केला जातो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, कोणत्या कलमाचा उल्लेख आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणून केलेला आहे? कोणत्या राज्यघटनेचा उल्लेख आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणून केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कलम 32. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, जिभेला हाड नसणे याचा अर्थ सांगायचा आहे. जिभेला हाड नसणे याचा अर्थ तुम्हाला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे वाटेल ते बोलणे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, ज्या सॉफ्टवेअरद्वारे वेबसाईटमध्ये प्रवेश करून माहिती पाहता येते त्यास काय म्हणतात? ज्या सॉफ्टवेअरद्वारे वेबसाईटमध्ये प्रवेश करून माहिती पाहता येते त्याला म्हणजे नेमकं काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे ब्राउझर म्हणतात. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचा विधानसभेत चिटफंड सुधारणा विधेयक 2023 कोणी मांडलेले आहे? महाराष्ट्र राज्याचा विधानसभेत चिटफंड सुधारणा विधेयक 2023 कोणी मांडलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे अजित पवार यांनी चिटफंड सुधारणा विधेयक मांडलेले आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, महाराष्ट्र शासनाकडून दर किती वर्षांनी पशुगणना केली जाते? महाराष्ट्र शासनाकडून दर किती वर्षांनी पशुगणना केली जाते? जनगणना केली जाते.
ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 5 वर्षांनी पशुगणना केली जाते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, कणिक तिबणे याचा वाक्यप्रचाराचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. कणिक तिबणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे खूप मारणे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, शरीराचे तोल सांभाळण्याचे काम कोणाकडून केले जाते? शरीराचे तोल सांभाळण्याचे काम कोणाकडून केले जाते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे लहान मेंदूकडून केले जाते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, कोपा फुटबॉल स्पर्धा 2024 मध्ये कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे? कोपा फुटबॉल स्पर्धा 2024 मध्ये कोणत्या देशामध्ये आयोजित केली जाणार आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे अमेरिका या देशामध्ये कोपा फुटबॉल स्पर्धा 2024 मध्ये आयोजित केली जाणार आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना सध्या डॅश इतके आरक्षण देण्यात आलेले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना डॅश इतके आरक्षण देण्यात आलेले आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 50% आरक्षण देण्यात आलेले आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, कथकली हे राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे. कथकली हे कोणत्या राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे केरळ राज्याचा नृत्य प्रकार आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, सध्या भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात किती तेजस विमाने आहेत? सध्या भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात किती तेजस विमाने आहेत? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 83 तेजस विमाने आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, यंदाचा बुकर पुरस्कार मिळालेले लेखक पॉल लिंच कोणत्या देशाचे आहेत? यंदाचा बुकर पुरस्कार मिळालेले लेखक पॉल लिंच हे कोणत्या देशाचे आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे आयर्लंड या देशाचे आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, डेव्हिस कप टेनिस स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? डेव्हिस कप टेनिस स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आलेली होती? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे स्पेन या देशामध्ये डेव्हिस कप टेनिस स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, पंडित हरिप्रसाद चौरसिया हे कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? पंडित हरिप्रसाद चौरसिया हे कोणत्या वादन प्रकाराशी संबंधित आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे बासरी. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता आहे? शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे तोरणा आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे संगीत क्षेत्राशी संबंधित आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, सावित्रीबाई फुले यांचा जन्म कोणत्या गावी झालेला आहे? सावित्रीबाई फुले यांचा जन्म कोणत्या गावी झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे नायगाव या गावी झालेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, टू द लास्ट बुलेट हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? टू द लास्ट बुलेट हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे विनेता कामटे यांनी टू द लास्ट बुलेट हे पुस्तक लिहिलेले आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, त्याला थंडी वाजते करता ओळखायचं आहे. त्याला थंडी वाजते आपल्याला करता ओळखायचं आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे थंडी काय आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे थंडी हे करता आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, लोकसभेसाठी महाराष्ट्रात किती खासदार निवडले जातात? लोकसभेसाठी महाराष्ट्रात किती खासदार निवडले जातात? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 48 खासदार निवडले जातात. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, आवळ्यात कोणते जीवनसत्व असते? आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व असते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे जीवनसत्व क हे आवळ्यामध्ये असते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो, पहिल्या महिला एअर व्हाईस मार्शल कोण? पहिल्या महिला एअर व्हाईस मार्शल कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पद्मावती बंडोपाध्याय. ह्या पहिल्या महिला एअर व्हाईस मार्शल आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, रडार नियंत्रणात कोणत्या लहरीचा वापर केला जातो?
रडार यंत्रणेत कोणत्या लहरीचा वापर केला जातो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे रेडिओचा वापर केला जातो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, इंडिया हाऊसची स्थापना इंग्लंडमध्ये डॅडॅश यांनी केलेली आहे. इंडिया हाऊसची स्थापना इंग्लंडमध्ये डॅडॅश यांनी केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना इंग्लंड या देशामध्ये केलेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, शिवाजी महाराजांचे वडील कोणत्या मोगल सम्राटाच्या दरबारी सरदार होते? शिवाजी महाराजांचे वडील कोणत्या मोगल सम्राटाच्या दरबारी सरदार होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे आदिल शहा. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, श्री गुरु गोविंद सिंग यांचा जन्म कुठे झालेला आहे? श्री गुरु गोविंद सिंग यांचा जन्म कुठे झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे पाटणा या ठिकाणी झालेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, इसवी सन 1898 मध्ये बनारस येथे हिंदू विद्यालयाची स्थापना कोणी केलेली आहे? इसवी सन 1898 मध्ये बनारस येथे हिंदू विद्यालयाची स्थापना कोणी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे ॲनी बेझंट यांनी केलेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, भारतीय राज्यघटनेत किती मूलभूत कर्तव्ये आहेत? भारतीय राज्यघटनेत किती मूलभूत कर्तव्ये आहेत? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 11 मूलभूत कर्तव्ये आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, जिल्हा परिषदेचा अध्यक्षाचा दर्जा काय आहे? जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाचा दर्जा काय आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे उपमंत्री आहे. काय आहे? उपमंत्री आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, माझा प्रवास वर्णन कोणाचे आहे? माझा प्रवास वर्णन कोणाचे आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे विष्णुभट गोडसे यांचे माझा प्रवास वर्णन आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. अशा होते मित्रांनो 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.